ने हादरला। या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली आहे। आरोपीला विशेष न्यायालयाने दोषी ठरवले आहे। आरोपीने बलात्कार करून हत्या केल्याचं कोर्टाने म्हटलेलं आहे। मात्र न्यायाधीशाने आरोपीला तो प्रसंग आठवणी तूच सांग की तुला कोणती शिक्षा द्यायला पाहिजे असं विचारलं तेव्हा आरोपीने पुन्हा खोटं बोलून बनाव रचण्याचा प्रयत्न केलाय। वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांनी 15 दिवसात या प्रकरणाचा तपास पूर्ण केला। या प्रकरणी तब्बल 1200 पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलं। विशेष म्हणजे उणे पुढे 2 महिन्यात निकाल लागणारा राज्यातला सर्वात वेगवान ऐतिहासिक खटला हा ठरलाय। त्यामुळे चिमुरडीचे हाल हाल करून तिचे लचके तोडणाऱ्या हैवानाला फाशी होणार की नाही याचं उत्तर 29 जूनला मिळणार आहे। मुलीवर 3:12 ते 3:51 सातत्याने अत्याचार झालेले आहेत। त्या मुलीच्या शरीरावर एकूण 18 जखमा मिळून आलेल्या आहेत आणि हे पूर्ण 39 मिनिट ह्या आरोपीने ह्या मुलीचं शोषण आणि आरोपीने ह्या मुलीबद्दल मुलीशी हे कृत्य केलेलं आहे। ही हेल्पलेस मुलगी होती आणि त्या हेल्पलेस मुलीवर हा अत्याचार केलेला आहे। अतिशय हा हिनियस क्राईम आहे, बार्बरिक क्राईम आहे। त्यामुळे याला फाशीची शिक्षा होणं अपेक्षित आहे। तर कोर्टामध्ये काय घडलं ते पाहूया। लायकीचा नाही, ज्या 3.5 वर्षांच्या मुलीनं विश्वास ठेवला तिच्यावर 39 मिनिटं अतिशय घृणास्पद प्रकार केला। नराधमानं केवळ वासनेपोटी लहान मुलीवर अत्याचार करताना तिच्या अंगावर तब्बल 18 जखमा केल्या। नराधमाला जर कठोर शिक्षा झाली नाही तर समाजात भीतीचं वातावरण निर्माण होईल आणि सामान्यांचा न्याय व्यवस्थेवरचा विश्वास उडेल। त्या प्रकरणातील महिला तपास अधिकारी विजयमाला पवार यांनी या संदर्भात नेमकं काय म्हटलं, काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। समाधान म्हटलं तर एक शेवटी मी जरी युनिफॉर्म मध्ये असेल तरी पण मी एक माणूस आहे आणि मी पण एक आई आहे। ज्यावेळेस ते 3 वर्षाचं बाळ असेल हे जे मी बोलते ते एक आई म्हणून बोलते की ते 3 वर्षाच्या बाळाला काहीही कळत नव्हतं आणि काहीही कळत नसलेल्या बाळाला की आपण एक फूस देऊन आमिष दाखवून घेऊन गेलेला आहे आणि त्याच्यावरती इतका अमानुष आणि लैंगिक अत्याचार करून त्याचा ब्रुटली मर्डर केला। आणि हे ज्यावेळेस तिथपर्यंत पोहोचलो दिवस रात्र काम करून त्यावेळेस एक असं वाटतंय की त्या बाळाला कुठेतरी आमच्या पूर्ण टीमनी न्याय दिलेला आहे। ही होती प्रतिक्रिया तपास अधिकाऱ्यांची। तर गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे काय म्हणतात याबद्दल त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। त्या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा ही 100% झाली पाहिजे ह्या मताचा आम्ही देखील आहोत। शिक्षा द्यावी तूच सांगावं असं न्यायाधीशाने त्याला सांगितलं। त्याच्यावर सुनावणी सुरू आहे। मात्र ज्या प्रकारे हे सगळं प्रकरण घडलं फाशीशिवाय पर्याय नाही। आरोपीला विचारायची गरज नाही, कोर्टाने फाशीची शिक्षा त्याला सुनावली पाहिजे। आता एक नजर